श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री गणेशाय नमः। ओम श्री परमात्मने नमः। ओम श्री गुरवे नमः। अधिक आश्विन पुरुषोत्तम मास भागवत कथा पुष्प 27। 11व्या स्कंदाची सुरुवात काल आपण पाहिलं की सुदामदेवाच्या कथेनंतर 11व्या स्कंदाची सुरुवात होते। या 11व्या स्कंदाची सुरुवातीलाच महर्षी नारद वसुदेवाला एक प्राचीन इतिहास कथन करतात। आज एक लक्षात घ्यायचं की आत्ताचं जे प्रवचन आहे हे तत्त्वज्ञानाचं प्रवचन आहे, त्यामुळे ह्याच्यामध्ये मला पुन्हा पुन्हा इथे बघावं लागेल। तेव्हा नारद वसुदेवाला प्राचीन इतिहास कथन करतात। ऋषभदेवाला 100 पुत्र होते, काय आठवत आहे का? ऋषभदेवाला 100 पुत्र होते, त्यातला भरत हा ज्येष्ठ पुत्र। तो जडभरत नावाने प्रसिद्ध होता आणि ह्या जडभरताची कथा आपण 5व्या प्रवचनामध्ये ऐकलेली आहे। त्या कथेशी संबंधित असलेला एक धागा 11व्या स्कंदाच्या पहिल्या 5 अध्यायात आलेला आहे। 11वा स्कंद चालू केला आहे आज, त्याच्या पहिल्या 5 अध्यायामध्ये त्याचा धागा आलेला आहे। कसा आला आहे तर ते जे 100 पुत्र होते ऋषभदेवाला, त्यापैकी पहिला जडभरत, उरलेल्या 99 पैकी 9 जणांनी नवखंडावर आधिपत्य केलं, 81 जणांनी कर्ममार्गाचा प्रसार केला आणि उरलेले 9 जण हे ब्रह्मज्ञानी होते। कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, आविर्होत्र, द्रुमिल, चमस आणि करभाजन अशी त्यांची नावं होती। गोपाल कृष्ण महाराज की जय। आणि जयंतीचे पुत्र म्हणून त्यांचा उल्लेख जायंत असा केलेला आहे। विश्वात सर्वत्र त्यांचा संचार असतो। यदृच्छेने ते एकदा जनक राजाचा यज्ञ चालू होता त्या ठिकाणी आले। त्यांना पाहताच सारे ऋत्विज आणि आचार्य आदराने उठून उभे राहिले। जनक राजाने त्यांच्या चरणावर लोटांगण घातलं आणि म्हणाला, दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुरः तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रियदर्शनम। म्हणजे जीवांना हा क्षणभंगूर मनुष्यदेह क्षणभंगूर आहे अगदी, पण तो क्षणभंगूर मनुष्यदेहही लाभणं दुर्लभ आहे आणि लाभला तरी ईश्वरप्रिय भक्तांचं दर्शन हे त्याहून दुर्मिळ आहे। पुण्य जास्त झालं तर स्वर्ग मिळतो, पाप जास्त झालं तर नरक मिळतो। पुण्य आणि पाप योगायोगाने समान झाले तरच हा नरदेह मिळतो, पण बहुतांश जीव नरदेहाला येऊन आयुष्याचं मातेर करून घेतो। महामुश्किलीने मिळालेल्या क्षणभंगूर अशा या आयुष्यात भक्ताची भेट होण्याला फार मोठं भाग्य लागतं। तेव्हा राजा जनक त्या 9 जणांना म्हणतोय की आज ते सर्व भाग्य माझ्या वाट्याला आलं, कारण आज तुमचं दर्शन झालं। तरी कृपावंत होऊन आत्यंतिक क्षेम म्हणजे काय ते मला कृपा करून सांगा। आत्यंतिक क्षेम, क्षेम म्हणजे काय? क्षेम म्हणजे तुम्हाला जे मिळालेलं आहे योगाने योग जो मिळालेला आहे ते टिकवून राहणं, त्याला क्षेम म्हणतात। तर आत्यंतिक क्षेम म्हणजे काय ते मला सांगा।
असं म्हणून जनकाने त्यांना 9 जण होते, 9 प्रश्न विचारले. पहिला प्रश्न, भागवत धर्माचं तत्त्व काय? दुसरा प्रश्न, भक्तांची लक्षणं कोणती? तिसरा प्रश्न, माया कशी खेळ करते? चौथा प्रश्न, मायेपासून तरणोपाय काय? पाचवा प्रश्न, परब्रह्म काय आहे? सहावा प्रश्न, कर्म कशाला म्हणायचं? सातवा प्रश्न, अवतार चरित्र कोणती? आठवा प्रश्न, अभक्तांना काय गती? आणि 9वा प्रश्न, कोणत्या युगात कोणता धर्म श्रेष्ठ आहे? गोपाल कृष्ण महाराज की जय. एक लक्षात घ्या की आता हे जे 11व्या स्कंदावरची काही 2 प्रवचनं मी घेतलेली आहेत, ही 2 प्रवचनं म्हणजे मी तुम्हाला अगदी थोडक्यामध्ये भागवतामध्ये असलेलं सगळं तत्त्व पिळून काढून त्याचा अर्थ तुमच्यापुढे ठेवतो. हे जरी नीट लक्षात ठेवून आपण ह्याच्यावरती हे जर ऐकलं आणि मनन केलं तर आपल्याला संपूर्ण भागवत वाचल्याचं समाधान मिळेल. आपल्यासारख्यांना हे ज्ञान मिळावं म्हणून जनकाच्या तोंडून हे प्रश्न विचारलेले आहेत आणि व्यासांनी भागवतात त्यांचा समावेश केलेला आहे. निमी जायंत संवाद नामक हे प्रकरण आपण सविस्तर पाहणार आहोत. गोपाल कृष्ण महाराज की जय. मी मगाशी सांगितलं, पुण्य जास्त झालं तर स्वर्ग मिळतो, पाप जास्त झालं तर नरक मिळतो. पुण्य आणि पाप योगायोगाने समान झालेच तरच हा नरदेह मिळतो. पण बहुतांश जीव नरदेहाला येऊन आयुष्याचं मातेर करून घेतात. इथून पुढे 5व्या अध्यायापर्यंत बरं का, 11व्या स्कंदातले 5 अध्याय, या 9 प्रश्नांची उत्तरं 9 आर्षभांनी क्रमाने दिलेली आहेत. एक प्रकारे उद्धव गीतेची ही संक्षिप्त आवृत्तीच आहे असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही. अर्जुनाला जशी भगवद्गीता श्रीकृष्णाने सांगितली तशी निजधामाला जाण्याच्या अगोदर उद्धवाला त्यांनी एक गीता सांगितलेली आहे. त्या गीतेचं नाव आहे उद्धव गीता. त्या उद्धव गीतेची प्रस्तावना जणू या 9 प्रश्नांच्यामध्ये लिहिलेली आहे. हिलाच 11 स्कंदातली पंचाध्यायी म्हणतात. पंचाध्यायी का म्हणायचं तर त्याची कथा अशी आहे की नाथांनी आपल्या गुरुच्या सांगण्यावरून भागवताच्या 11 स्कंदावर टीका लिहायला घेतली. पहिले 5 अध्याय ती टीका केवढी मोठी आहे. मग अशी मी सांगितलं 18,000 श्लोक आहेत, केवळ 18,000 ओव्या आहेत, केवळ 700-800 श्लोकांच्या. म्हणजे किती मोठी आहे. तर त्यांनी ती लिहायला घेतली. पहिले 5 अध्याय त्यांनी पैठणात राहून ते लिहिले. त्या काळी अशी एक पद्धत होती की कोणी थोर पुरुष ग्रंथ लिहायला लागला की त्याच्या नकला काढून घेण्याचा प्रघात होता. कारण प्रिंटिंग नव्हतं, हस्तलिखित हाताने लिहून घ्यायचं. तर पैठणच्या एका भाविक ब्राह्मणाने ह्या पहिल्या 5 जे काय अध्याय त्याच्यातले होते भागवतातले, एकनाथांनी प्राकृतात केलेले, ते त्याने प्राकृतातले पाठ केले, लिहिले, नकलून घेतले, पाठ केले. आणि तो काशीला गेला असताना तो ते म्हणत होता. नदीकाठी गंगेकाठी बसून स्नान झाल्यावरती तो आपल्या प्राकृत भाषेत म्हणजे मराठी भाषेमध्ये ते 5 अध्याय म्हणत होते. ते कोणीतरी ऐकलं आणि त्याने त्यावेळच्या तिथल्या मठाधिपतीकडे तक्रार केली. तक्रार अशी की भागवतावर कोणीतरी प्राकृतात टीका लिहित आहे. त्या काळी संस्कृताचं प्राकृतात आणणे हा गुन्हा होता. हा कोण अशी चौकशी झाली आणि मग लक्षात आलं की हे पैठणला एकनाथ महाराज आहेत. एकनाथांना काशीला येण्याचं आज्ञापत्र धाडण्यात आलं. पुढे एकनाथ महाराज काशीला आले. त्यांच्या पंचाध्यायीला परवानगी तर मिळालीच, पण पुढच्या 27 अध्यायावरती काशीमध्येच टीका लिहिण्याची त्यांना विनंती करण्यात आली. आणि एवढंच नाही तर काशीच्या पंडितांनी तो ग्रंथ पूर्ण झाल्यावर
त्या ग्रंथाची पालखीतून मिरवणूक काढली. असं मोठं रम्य चरित्र आहे. अर्थात ते आपण पुन्हा केव्हा तरी एकनाथांच्यावरती मी कधी बोललो तर समजून घेऊ. आज इथेच थांबूया. गोपाल कृष्ण महाराज की जय. तात्पर्य इतकंच की या पहिल्या 5 अध्यायात 9 प्रश्नांची उत्तरं देताना जे विवेचन आलेलं आहे तेच पुढे श्रीकृष्णाने उद्धवाला केलेल्या उपदेशात सविस्तरपणे आलेलं आहे. म्हणून आपण या प्रश्नांची उत्तरं एकनाथी भागवताच्या साह्याने अभ्यास करणार आहोत. अर्थात त्याला पोषक असा भागवतातला कथाभाग येणारच. पहिला प्रश्न आहे. कवी पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो आहे. पहिला प्रश्न असा विचारला आहे की भागवत धर्म काय. तेव्हा पहिला जो आहे आर्षभ कवी तो म्हणतो, राजा, आत्यंतिक क्षेमाचं वर्म म्हणजे भागवत धर्माचं पालन आणि क्षेम म्हणजे कल्याण. एक लक्षात घे, काय की आपुला संकल्प आपणा वैरी अशी वस्तुस्थिती आहे. काय वस्तुस्थिती आहे? आपुला संकल्प आपणा वैरी. गीतेमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? आत्मैव ह्यात्मनो बंधू आत्मैव रिपुरात्मनः. तेव्हा आपलाच वैरी असलेला कोणता हा संकल्प? तर जीव एक संकल्प करतो. काय संकल्प करतो? की हा जो माझा देह आहे हाच आत्मा, अशी जी देहबुद्धी, हा तो संकल्प. एकदा का या कल्पनेचं भूत मानेवर बसलं, काय संकल्प आहे? की देह हाच आत्मा आहे. ते भूत एकदा आपल्या मानेवर बसलं की मग ताबडतोब संकल्प, विकल्प, चिंता, ममता, आधी, व्याधी सगळ्या मागे लागतात. 3.5 हात देह, तोच मी अशी भावना संसाराचं भय उत्पन्न करते. या देहबुद्धीमुळे विषयासक्ती वाढून मनुष्य जन्ममरण चक्रात सापडतो. घातक विषयवासना ज्या आहेत त्या इतक्या घातक असतात, त्या घातक आवरू आपण शकत नाही. आवरू म्हटलं तर त्या आवरल्या जात नाही. नाथांच्या भाषेत सांगायचं तर इंद्रिये कोंडिता न कोंडिती, विषय सांडिता न सांडिती, पुढती बाधू येती, या लागी हरिभक्ती द्योतिली असे. म्हणजे इंद्रिय ही कोंडायला गेलं तर कोंडून घेत नाहीत, विषय सोडू म्हटलं तर सुटत नाहीत, उलट उपद्रव द्यायला पुन्हा पुन्हा येतात. म्हणून वेदाने हरिभक्ती प्रकट केलेली आहे. आणि ह्या हरिभक्तीमध्ये काय होतं? आता जो मगाशी संकल्प सांगितला त्या संकल्पावरती हरिभक्ती हा एक इलाज आहे. या हरिभक्तीच्या इलाजाने काय होतं? इंद्रिये कोंडावी न लागती, सहज राहे विषयासक्ती. तुमची विषयासक्ती राहू द्या तुमची तशीच, तुमची इंद्रिय तुम्ही कोंडू नका. एवढे सामर्थ्य जाण हरिभक्ती, जाण निश्चिती नृपवर्या. आणि याचं कारण का? हे का असं होतं की इंद्रिय कोंडिती, कोण योगी इंद्रिय कोंडिती? योगी जे असतात संन्यासी, योगी इंद्रिय कोंडिती ती भक्त लावी ती भगवत भक्ती. आणि विषय जे योगी विषय जे त्यागती ते भक्त अर्पिती भगवंती. योगी विषय त्यागिती, त्यागिता देह दुःखी होती, भक्त भगवंती अर्पिती, तेणे होती नित्यमुक्त. दारा सुत गृह प्राण सगळे करावे भगवंतासी अर्पण, हे भागवत धर्म पूर्ण, मुख्यत्वे भजन या नाम. हाच भागवत धर्म आणि हेच मुख्य भजन आहे. गोपाल कृष्ण महाराज की जय. पुढे कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्या स्मरावात वानुसृत स्वभावात, करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणेति समर्पयेत् तत्. म्हणजे मनुष्य शरीराने, वाणीने, मनाने, इंद्रियाने, बुद्धीने, अहंकाराने किंवा स्वभावाप्रमाणे जी जी कर्मे करेल ती सर्व कर्मे त्याने नारायणाला समर्पण करावी, असं या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे. आता
मनासहित 11ही इंद्रियांच्या वृत्ती भक्तीकडे कशा लावाव्यात हे थोडक्यात सांगतो. कारण तुम्हाला सांगितलं हे सगळे भक्तीकडे लावा, तर त्या कशा लावाव्यात? तर मनाने हरिचिंतन करावे, कानांनी हरिकथा श्रवण करावी, जिव्हेने नाम घ्यावं, हातांनी पूजन करावं, पायाने देवालय गमन करावं, घ्राणाने हरिचरणावरील तुळशीचं अवघ्राण करावं, मुखाने हरिप्रसाद भक्षण करावं. आता पुढचा प्रश्न, भगवत भक्त कोण? राजाने विचारलं, आता आपण भागवत कोणाला म्हणावे? त्याचे धर्म कोणते? त्याचा स्वभाव कसा असतो? तो बोलतो कसा, वागतो कसा, ते सांगा. दुसरा अर्षभ हरी त्याला उत्तर देतोय. तर तो हरी म्हणाला, आता भागवत भक्ताचं लक्षण आहे. सर्वभूतेषु यः पश्येत् भगवद्भावमात्मनः भूतानि भगवत्यात्मनि एष भागवतोत्तमः. म्हणजे भगवान सर्व प्राण्यांच्यामध्ये आत्मस्वरूपाने राहिले आहेत असं जो पाहतो, त्याचबरोबर सर्व चराचर आत्मस्वरूप भगवंतातच सामावलेलं आहे असं जो पाहतो, तो उत्तम भागवत जाणावा. आणि एकदा मनात भगवंत प्रकट झाले की संकल्प विकल्प दूर होतात. जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तिन्ही अवस्थांमध्ये भजन होऊ लागतं, अखंड अनुसंधान राहतं. मनाचं असं स्वरूपी सहज अर्पण झालं की काय होतं माहिती आहे का? दीपू लाविजे गृहाभीतरी, दिवा घरात लावा, दीपू लाविजे गृहाभीतरी तोची प्रकाशे गवाक्षद्वारी, तोच खिडकीदारातून बाहेर प्रकट होतो. तेवी मनी प्रगट श्रीहरी तोची इंद्रियांतरी भजनानंदू. मग देवस्वरूप बनलेल्या भक्ताची दृष्टी सहज जिथे जाते तिथे त्याला देवच दिसेल. ज्या तेजाने दृश्य हे दृश्य स्वरूपात दिसतं, तेच तेज द्रष्ट्याच्या दृष्टीत द्रष्टा बनून पाहत. अशा तऱ्हेने पाहणारा म्हणजे द्रष्टा, दिसतं ते दृश्य आणि दर्शन ही त्रिपुटी भासमान आहे. नसलेल्याचं चिंतन ती अतिचिंता, असलेल्याचं चिंतन ती निश्चिंतता, आणि आहे नाही या दोहोंचं चिंतन सोडणं ते समाधान. आता तिसरा अर्षभ, त्याचं नाव अंतरिक्ष, तो म्हणतो, राजा माया कशी खेळ करते व मायेपासून तरणोपाय काय हे सांगतो बरं का. म्हणजे आता तिसऱ्या आणि चौथ्या प्रश्नाचं उत्तर देत आहे. हे म्हणतात, मायेचे मुख्य लक्षण राया तुझं मी सांगेन खूण, आपुली कल्पना संपूर्ण ते माया जाण नृपवर्या. हे आपली जी कल्पना संकल्प आहे देहाबद्दलची, तशीच आपली जी आपल्या डोक्यात जी कल्पना आहे तर तीच माया. तुमच्या मनामध्ये जी कल्पना आहे ती माया. उदाहरणार्थ शंकराचार्यांची एक थिरुभावाची उपमा आहे. ते काय म्हणाले की एक आपल्या तिथे उंट आहे किंवा एक लाकडी हत्ती आहे. हा लाकडी हत्ती समोर ठेवलेला आहे. ज्या वेळेला तुम्ही त्याकडे मूर्ती म्हणून पाहता, हे हत्ती म्हणून पाहता, त्यावेळेला तुम्ही कसं म्हणता की या हत्तीचं घेणे सोंड जरा वाकडी. त्याच वस्तूकडे तुम्ही ज्या वेळेला लाकूड म्हणून पाहता त्यावेळेला तुम्ही काय म्हणाल, हे शिसवी लाकडाचं आहे. सांगायचा मुद्दा असा आहे की आपुली कल्पना संपूर्ण तीच माया असते. म्हणजे वस्तूचं खरं स्वरूप न दिसताही मायावी रूप दिसतं आणि त्याला कारण तुमच्या मनातली कल्पना असते. म्हणून आपुली कल्पना ते माया. आणि या मायेचे मुख्य लक्षण स्वस्वरूपाचे आवरण, द्वैतांचे जे स्फुरण, मूळ माया जाणं तिचे नाव. म्हणजे स्वस्वरूपाला झाकून टाकणं हे तिचं मुख्य लक्षण आहे. द्वैताचं स्फुरण ही मूळ माया. म्हणजे मूळ एकच एक भगवंत आहे, परंतु त्याला ज्यावेळेला स्फुरण होतं की एकोहम बहुश्याम, ती मूळ माया, तिथून मायेला सुरुवात झाली. तेव्हा
स्वस्वरूप झाकून टाकणं हे तिचं मुख्य लक्षण आहे. अद्वैत ब्रह्माच्या ठिकाणी मी पण उत्पन्न होणं हे मायेचं जन्मस्थान आणि ह्या मायेच्या पलीकडे पाहणं अत्यंत दुस्तर आहे बरं का. आणि कसं दुस्तर आहे तर त्याच्या की उलंडो जाता आपुली छाया, म्हणजे आपलीच सावली उलंडून जायची, उलंडो जाता आपुली छाया, सर्वथा न उलंडवे ज्याची तया. येते का तुमची सावली तुम्हाला ओलांडता येते का? तेवी तरता दुस्तर माया जाणराया निश्चिती. त्याप्रमाणे माया अत्यंत दुस्तर आहे, ती तुम्हाला तरून जाता येत नाही. आता ह्या मायेची निवृत्ती करण्याचा एकच उपाय आहे, तो त्यांनी सांगितला आहे. तो उपाय एकच की भगवत भक्ती. गीतेमध्ये सुद्धा स्वतः भगवंतांनी हाच विचार अर्जुनाला सांगितलेला आहे. भगवंतांनी सांगितलं मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. जे मला शरण येतात त्यांची माया ते तरून जातात, जे मला भसतात तेच ही माया नदी तरून जातात. आता या मायेचं लक्षण सांगतो, अंतरिक्ष सांगतोय बरं का. या मायेचं लक्षण सांगतो. आपल्याला माहीत आहे की लोखंडाला परिसाचा स्पर्श झाल्यावर लोखंडाचं सोनं होतं. तर एका साधूकडे असा एक पारसमणी होता आणि एका माणसाला कळलं की या साधूकडे पारसमणी आहे. तो लाटण्याच्या हेतूने त्याने साधूची सेवा करायला सुरुवात केली. त्याचा बेत साधूच्या लगेच लक्षात आला, कारण साधू संत रुजू म्हणजे सरळ स्वभावाचे असतात, याचा अर्थ बावळट असतात असं नाही. त्याला कळलं की ह्याला आपल्याकडचा पारसमणी हवा आहे. तेव्हा त्यांनी विचार केला की ठीक आहे, काय करावं. म्हणून त्यांनी काय केलं, एकदा तो म्हणाला त्याला, म्हणजे चला आपण गंगेवर स्नानाला जाऊ. गंगेवरती त्याची झोपडी होती साधूची, तिथे तो राहत होता. स्नानावर गेले दोघे गंगेवर. स्नान करता करता साधू म्हणाला, हे बघ तुला पारसमणी हवा आहे माझ्या लक्षात आलं, तो तुला मी आता ह्या गंगेकाठी देऊन टाकणार आहे, त्याच्या माझ्या मनात आहे तुला द्यावा म्हणून. तू एक काम कर, झोपडीत जा आणि तो तिथून तो घेऊन ये. मात्र तुला जर तो सापडला नाही तर तुझ्या नशिबात नाही असं समजून तुला मिळणार नाही. गृहस्थ खुश झाला, धावत धावत झोपडीकडे गेला. आता महाराजांची झोपडी ती केवढीशी एकच एक खोली, त्यात सामान किती असायचं. पण त्या गृहस्थाला पुन्हा पुन्हा शोधूनही पारसमणी काही सापडला नाही. निराश होऊन तो परत आला. म्हणाला, महाराज मणी झोपडीत नाहीच आहे, तर सापडणार कसा असा. महाराज म्हणाले, मणी झोपडीतच आहे, चल मी तुला दाखवतो. झोपडीत शिरल्याबरोबर अगदी समोरच असलेली एक लोखंडाची डबी महाराजांनी उघडली आणि त्या डबीतून कापडात गुंडाळलेला परीस बाहेर काढून त्याच्या हातात ठेवला. तो गृहस्थ खजील झाला. म्हणाला, महाराज अहो ही लोखंडाची डबी, या डबीतच मी नेमकं शोधलं नाही. मी विचार केला की ही डबी तर लोखंडाची आहे, ह्यात परीस ठेवला असेल तर ती सोन्याची नको का व्हायला, म्हणून मी इकडे बघितलं नाही. महाराज म्हणाले, तो मणी मी कपड्यात गुंडाळून ठेवला होता, आवरणामुळे तिच्या आत परीस होता तरी डबी सोन्याची झाली. त्याप्रमाणे जीव आणि परमात्मा हे दोघं एकाच हृदयात अगदी शेजारी शेजारी आहेत, एकमेकांना चिकटून आहेत, पण त्यांच्यामध्ये मायेचं आवरण आहे, मध्ये पडदा आहे. आवरणामुळे तिच्या आत परीस होता, त्यामुळे लोखंडाची पेटी जशी सोन्याची झाली नाही, त्याचप्रमाणे वास्तविक जीव आणि शिवाचं ऐक्य स्वयंसिद्ध आहे, पण ते तुम्हाला वासनांचं जो पडदा आहे तो गेल्याशिवाय ते एक होऊ शकत नाही. गोपाल कृष्ण महाराज की जय. हे जे भगवान आहेत ना, भगवंत, हे आपल्याशी आंधळी कोशिंबीर खेळतात. तुम्ही खेळला असाल लहानपणी आंधळी कोशिंबीर. म्हणजे सुरुवातीला काय, सर्व जीव हे सगळे भगवंतामध्ये समाविष्ट होत, पण पुढे एकोहम बहुश्याम म्हणजे एकटेपणाचा कंटाळा आला आहे तरी जरा बहुरूपीपणाचा खेळ खेळावा असं स्फुरण त्याला झालं. आणि मग भगवंताने प्रत्येक जीवाला ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे शरीर म्हणजे राज्य दिलं आणि म्हणाले की मी आता लपतो.
तुम्ही मला शोधून काढा. आणि लक्षात ठेवा की जग अस्तित्वात नव्हतं तेव्हा मी होतो, आणि जग जेव्हा राहणार नाही तेव्हाही मी असेन. तुम्ही मला शोधून काढ. आणखीन एक मायेचं लक्षण सांगतो. एकदा सुदामाला मायेचं दर्शन करण्याची इच्छा झाली. सुदामा श्रीकृष्णाला म्हणाला, देवा, तुझी माया मला एकदा पाहायची. आपण मित्र आहोत. तो सुदामा त्याच्याकडे गेला होता ना मुक्कामाला, त्या दरम्यान. तुझी माया एकदा मला पाहायची. कृष्ण म्हणाले, वेळ आली की दाखवेन, पण आत्ता अगोदर स्नान उरकून घेऊ. दोघे गोमती नदीमध्ये स्नान करायला लागले. सुदामाने नदीत बुडी मारली आणि श्रीकृष्णाने माया दाखवायला सुरुवात केली. सुदामाला वाटलं नदीला पूर आला. त्या पुरात तो वाहत चालला. त्याने एका घाटाचा आधार घेतला. फिरता फिरता तो एका गावाजवळ आला. तिथे अचानक एका हत्तीणीने त्याच्या गळ्यात माळ घातली. लोक सुदामाला म्हणाले, आजपासून आपण आमचे राजे झालात. आमचा राजा मेला आहे आणि आमची अशी प्रथा आहे की राजाच्या मृत्यूनंतर ही हत्तीण ज्याला माळ घालील तो राजा होईल. म्हणून तुम्ही आता आमच्या देशाचे राजे झालात. सुदामा राजा झाला. एका राजकन्येशी त्याचा विवाहही झाला. 12 वर्षांच्या त्यांच्या दाम्पत्य जीवनात त्यांना 2 मुलंही झाली. नंतर एका आजारपणात राणी वारली. सुदामा रडू लागला, कारण राणी सुशील आणि सुंदर होती. लोक म्हणाले, महाराज रडू नका, आपण राणी समवेतच जाणार आहोत. म्हणजे काय? म्हणजे असं आहे की आमच्याकडे नियम आहे की जिथे आपली पत्नी गेली तिथे आपल्याला जावं लागेल, आणि त्याच्यासाठी तिच्याबरोबर आपल्यालाही चितारोहण करावं लागेल. पत्नीसाठी रडणारा सुदामा आता स्वतःच्या शोकात मग्न झाला. माझं कसं होईल? तो लोकांना म्हणू लागला, अहो, मी तर परदेशी आहे, तुमचे नियम मला कसे लागू होतील? लोक म्हणाले, अहो, गेली 12 वर्ष जसे आमचे नियम लागू झाले तसेच आजही होतील. शेवटी सुदामा म्हणाला की अहो, निदान मला एक वेळ स्नानसंध्या तर करू द्या, देवपूजा तर करू द्या, मग मला खुशाल जाळून टाका. लोक म्हणाले, ठीक आहे. पण सुदामा कुठे पळून जाऊ नये म्हणून 4 जण त्यांच्या पायतीवर चालत होते. सुदामा घाबरून गेला होता. कृष्णाची आळवणी करत होता. त्याने कपडे काढले आणि स्नानासाठी नदीत बुडी मारली. बुचकळी मारून डोकं वर काढलं तर नदीकाठावर श्रीकृष्ण निऱ्या काढून पितांबर नेसत होते. सुदाम्याला म्हणाले, सुदाम्या, पाहिलीस का माझी माया? गोपाल कृष्ण महाराज की जय. तेव्हा कल्पिती कल्पना जे राया, कल्पिती कल्पना जे राया, तेची जाणा मुख्य माया. आणि रूपके सांगावया, नातुडे माया निरूपणी. कधीही माया निरूपणातून सांगता येत नाही. राजा कल्पना म्हणून जी करतात तीच ही मुख्य माया होय. मायेला एक नाव आहे अविद्या, असंही नाव आहे. म्हणजे काय? नावातच विद्यमान नाही ती, असं ती सांगते. किंवा या म्हणजे जी, आणि मा म्हणजे नाही. जी नाही ती माया. लटकी असली तरी ती खरी वाटते. हे कशामुळे आणि तिचं कार्य कसं चालतं यासाठी भागवतात पुरंजन आख्यान सांगितलेलं आहे. आपली गाडी त्या आख्यानावर थांबणार नाही. 11 स्कंदातील निमिजायंत संवाद चालू आहे. त्यातही अंतरिक्ष आणि प्रबुद्ध हे राजा जनकाला मायेची लक्षणं आणि ती तरुण जाण्याचा उपाय सांगतायत. मायेची निवृत्ती करण्याचा एकच उपाय आहे, तो म्हणजे भगवत भक्ती. गीतेमध्ये स्वतः भगवंतांनी अर्जुनाला हेच सांगितलं. काय सांगितलं? मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. जे मला भजतात तेच ही माया नदी तरून जातात. गोपाल कृष्ण महाराज की जय. श्रीकृष्णार्पणमस्तु. इदं मम